अलका, हे अलका, सापडले का? नाही हो. नाही? तानू मामा गेले शोधायला. काय करूया आता? अलका वहिनी किचन मध्ये पण नाही होती. सगळीकडे बघितलं, कुठेच नाहीये ती. अरे रस्त्यापर्यंत बघून आलो, परत फोन लाव. अरे फोन बंद आहे तिचा. थांब जरा, विक्रांतला लावलाय फोन. नाही, नॉट रिचेबल आहे. अरे देवा, आता? अरे देवा म्हणायला काय झालं? हे बघा आले. काय झालं? अरे काय झालं काय? नाही म्हणजे तू हॉस्पिटलमध्ये गेला होतास ना, म्हणून हिच्या सोबतीला म्हणून मी खोलीत गेले तरी नव्हतीच. सगळीकडे शोधतोय आम्ही. कुठे होती ही? माझ्या जीवाचं तर पाणी पाणी झालं रे. फक्त पोलिसात जायचं बाकी राहिलं होतं. अरे आजकालच्या मुलींविषयी आपण पाहतो, ऐकतो, अशा असतात ना एक एक. कुणाचा काही भरोसा देता येतो का रे? हा नान्या, नाही नाही, ही अशी नाहीच आहे. पण लोक काय म्हणाले असते? नाही, लोक काय म्हणाले असते विचारण्याआधी तो काय म्हणतो ते आपण आधी ऐकूया. अरे सांग ना. नाही म्हणजे तू हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होतास? हिची तब्येत बरी नाहीये का? काय झालं काय? अरे बोल ना काहीतरी. हा, आता दोघं समोर आहेत ना, मग त्यांना बोलू दे ना. तू गप्प. मी आणि ही आम्ही फिरायला गेलो होतो. आता यावेळी ही फिरायची वेळ आहे का? आता यावेळी ही काय फिरायची वेळ आहे? नान्या, तू काय माझा एको आहेस का? मी आहे ना विचारायला. गप्प बस. बोल रे. ही आजारी असल्यामुळे पडूनच होती ना घरात, मग कंटाळा येतो. आणि बाहेर चांदणं खूप मस्त पडलं होतं, म्हटलं जरा फिरून येऊ. मला वाटलंच होतं असंच काहीतरी असणार. हाऊ रोमॅन्टिक. नाही, आमच्या वेळी नव्हती बरं का ही असली थेर. नानू मामा, तुमच्या वेळेस जे काही होतं ते प्रमाण होतं का? आणि तुमच्या काळात नवरा बायकोंच्या प्रेमावर कोणी बंदी घातली होती? गाईड्स ओके यार. नवीन लग्न झालंय त्यांचं, वाटलं असेल फिरायला जावं, असं गेले. काय हरकत आहे? काय दादा? हो, नाही. झालं का सगळ्यांचं बोलून? भाषण झाली? तर प्रत्येकाने आपापल्या खोलीत जा आणि झोपा. चला. विक्रांत, वैताग आलाय मला या सगळ्याचा. खरं तर हे मी तुला आता म्हणायला पाहिजे ना. तू का म्हणशील? तोंड दाबून बुक्क्यांचा मार मला मिळतोय. त्यात सगळ्यांची काळजी, सगळ्यांचे काळजी वाहू चेहरे बघून ना उबग आलाय मला. तुला उबग नाही, तुला दडपण येत आहे. तुझ्या घेतल्या जाणाऱ्या काळजीची किंमत नाहीये तुला. विक्रांत, दिस इज सफोकेटिंग. गुदमरल्यासारखं होतंय मला. तुझ्या घेतलेल्या काळजीने जर तू गुदमरत असशील तर हे कुटुंब म्हणजे तुला तुरुंगच वाटत असेल, नाही का? करेक्ट. म्हणूनच पळून गेले मी. आणि पळून जाणार कुठे होतीस तू? माहित नाही. विक्रांत, तुझा हा अडमोठेपणा आहे ना, तो मला भाग पडतोय सगळं करायला.
आणि मला सांग, त्या मुलाचं काय करणार आहेस तू नंतर? तू सांभाळणार आहेस? हा? त्या मुलाला मी अजिबात हात लावणार नाहीये. त्याने तुझं काय बिघडवलंय? सगळंच. माझं मॅरिड लाईफ, माझा संसार. चूक. तुझं मॅड लाईफ आणि तुझं स्वातंत्र्य. कुठे चाललायस? हॉस्पिटलला. सध्या इमर्जन्सी घरात आहे, हॉस्पिटलमध्ये नाही. आणि चांदण्यात फिरताना तू बॅग घेऊन आली होतीस ना, ती गाडीच्या डिक्कीत आहे. घेऊन येतो. काय झालं? विक्रांत जरा बदलल्यासारखं नाही वाटत तुला? एवढंच ना वहिनी, याचं ना सगळं क्रेडिट आपल्या मोनिकाला जातं. काम एके काम असं म्हणणाऱ्या आपल्या विक्रांतला काम धुणे म्हणजे काही असतं हे मोनिकाने शिकवलं. खरंय ग, पण तरी गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. आज तुम्ही इथे कसे काय? अगं मुद्दामच आलो. आज आम्ही आमच्या रूम मध्येच ब्रेकफास्ट करायचं ठरवलंय. ब्रेकफास्ट घेऊन जायला आलोय. वा वा, मिस्टर रोमॅन्टिक. घे घे. रोज फॉर द रोज. जा. या दोघांचा संसार असाच सुखाचा होऊ दे बाई. विक्रांत, काय? काय? मला काल रात्रभर झोप नाही आली. का? काल रात्री तू जाताना मला म्हणालास इमर्जन्सी आहे आणि गेलास. बरोबर. मग तू आणि मोनिका चांदण्यात फिरून आला. बरोबर. जाताना तू एकटाच गेलास, येताना दोघे आलात. करेक्ट. हे कसं? हो बाबा, लग्नानंतर इमर्जन्सी फक्त हॉस्पिटलमध्येच असेल असं नाही ना. ती घरी पण असू शकते ना. आणि ती अगोदरच गाडीत जाऊन बसली होती. मग मी तुम्हाला भेटलो, मग मी गाडीत गेलो आणि आम्ही निघालो. तुम्हाला अजून काही विचारायचंय? नाही. हा विचारच नाही आला माझ्या डोक्यात. येऊ मी? इमर्जन्सी. मला तुम्ही इथे? हो, अरे गॅलरीत जरा हवा खायला गेलो होतो. काय रे, आता बायकोसाठी होम डिलिव्हरी सुरू केलीस का काय? तुम्हाला पण आणून देऊ का? माझे असले चोचले नाही येत रे हल्लीच्या मुलींसारखे. येतो मी. हे रोजच का? काय? हेच बायकोला तिच्या खोलीत ब्रेकफास्ट नेऊन देणं. काय आपल्या दळवी कुटुंबामध्ये एकत्र बसून खायची पद्धत आहे म्हणून म्हटलं. नानू मामा. नाही, पण मला सांगस तू का घेऊन जातोयस तिला पोहे? कारण काय? म्हणजे असं काही नाही हो, सहज आपलं. काय रे, तब्येतीची काही गडबड नाही ना? काय विक्रांत, ही इतकी नाजूक मुलगी मी कधी पाहिली नव्हती हो.
माझं नवं लग्न आहे ना नानू मामा. मला एक सांग विक्रांत, त्या दिवशी तुला आणि मोनिकाला आम्ही एकत्र येताना बघितलं. हो, मग पण तुम्हाला दोघांना एकत्र जाताना मी बघितलं नाही. नानू मामा, आता मी एक काम करतो. पुढच्या वेळेला कुठेही जाताना तुम्हाला विचारतो, पहिलं तुम्हाला सांगतो आणि मगच जातो. आजीला पण मी नाही रे, तसं म्हटलं तर माझं लक्ष असतंच. काय त्या दिवशी ध्यानाला बसलो ना, त्यामुळे गडबड झाली. तसंच असेल. मी येतो, नाहीतर पोहे गार व्हायचे. हो जा ना बाबा, जा जा जा. तुझ्या बायकोला भुकेनं त्रास व्हायचा, नाही तर पुन्हा चक्कर येऊन पडायची. काय आजकालची मुलं बायकोची गुलाम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाहेर कुठेही जायची गरज नाहीये. मी ब्रेकफास्ट घेऊन आलोय. का? बस. काय ना, काल रात्रीनंतर तुला सोडून जावंसच वाटत नाहीये. मला ना आज सकाळपासून मानसीची खूप आठवण येते. मला तिला भेटावंसं वाटतंय. मग फोन कर तिला. बाहेर जायची काहीच गरज नाहीये. तुला हॉस्पिटलला नाही जायचंय? नाही, मी सगळी कामं कॅन्सल केली आहेत. का? नाही म्हणजे महत्वाच्या अपॉइंटमेंट्स असतील ना, कामं असतील भरपूर. हे बघ, माझं सगळ्यात महत्वाचं काम तुला घराबाहेर न पडू देणं हेच आहे. हे कोंडून ठेवणं झालं विक्रांत. विक्रांत, ए बस बस, तू बस. विक्रांत, आई दे. हो. हे काय, तुम्ही अजून पोह्याला हातच नाही लावला? काही महत्वाचं बोलणं चाललं होतं का? मी नंतर येते. तुम्ही असंच करता नेहमी विक्रांत. काल रात्री सुद्धा मी तुमच्या मागे लागले म्हणून तुम्ही मला बाहेर घेऊन गेलात. तुम्ही सांगा ना यांना. मला सकाळपासून मानसीची खूप आठवण येते. आजी आजोबांना सुद्धा भेटावंसं वाटतंय मला, पण हे नाही म्हणतायत. मला जाऊच देत नाहीये. का रे विक्रांत, का नाही तिच्या मनासारखं वागत? अगं आई, बाकी काही नाही, पण पावसात प्रवास कशाला ना उगाच. गाडीने जायचं आणि गाडीने यायचंय ना. आणि मी तिकडे थांबणार अजिबात नाहीये. लगेच परत येणार आहे आणि तुम्हाला जास्त त्रास नाही होणार. वाटल्यास तुम्ही मला हॉस्पिटल पर्यंत सोडा ना. तिकडनं जाईन मी माझी. का कोण जाणे, पण आज मला मानसीची खूप आठवण येते. एवढी आठवण मला कधीच आली नव्हती. अगं बाई, हो का? विक्रांत, अरे बघ ना, ती केवढी विनंती करते. जाऊ दे आई.
यांना नाही कळणार. लग्न झालेल्या मुलीची अवस्था काय असते हे नाही कळणार यांना. हो बाई, अगदी खरं. ते काही नाही विक्रांत, तू आज तिला मानसीला भेटायला घेऊन जा. अरे मानसी, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. हाय. आजी आजोबा पण आले? नाही नाही, मी एकटी झाली. अच्छा. खरं तर मी विक्रांतला फोन केला होता, म्हटलं जरा ताईला भेटून जाते. ठीक आहे, एवढ्या फॉर्मॅलिटीज कशाला? इकडे याला काही निमित्त हवं असं काही नाहीये. नाही ते आहे. एनिवे तू वर जा, मी चहा पाठव. ओके चालेल. आई, आज मी जेव्हा मानसीला भेटेन ना तेव्हा मी तिला कडकडून मिठी मारणार आहे. ताई, मानसी, अगं 100 वर्ष आयुष्य तुला. ये ये. आज ही सारखी म्हणत होती मला मानसीला भेटायचंय, मानसीला भेटायचंय. आता कडकडून भेट. विक्रांत, या दोघींना गप्पा मारू दे. तू चल. बस. कशाला तडमडायला आलेस इकडे? ताई काय झालं? काय काम होतं? कशाला आलीस इकडे? तुला बरं नव्हतं म्हणून म्हटलं तुला भेटून जावं. दिसतेय ना मी बरी आहे, ठणठणीत आहे. निघ. अगं पण तुलाही वाटत होतं ना भेटावं म्हणून. मग आता भेटलीस ना, झालं ना. हे बघ मानसी, हवं तर तू उद्या पुन्हा इकडे. आमचा बाहेर जायचा प्लॅन ठरतच होता. सॉरी, पण तुला झालं काय होतं? काही नाही ग बाई. प्लीज माझं ऐक आणि इकडून निघ आता, प्लीज मानसी. ठीक आहे. बाय. ते काही नाही, तू इथे बसून राहा आणि जरा ऐकत जा ना तिचं. काय रे? वहिनी मानसी आली ना, चहा टाकलाय तिच्यासाठी. तुम्ही घेणार आहात? नाही नाही नको. अगं तुला गंमत सांगते, योगायोग बघ काय, आज मोनिकाला मानसीची आठवण येत होती. नाही म्हणजे याच्या तर मागेच लागली होती, मला घेऊन चल, मला घेऊन चल म्हणून. आणि मानसी दारात हजर. पण येते अधूनमधून माहेरची आठवण. येते की नाही सांग याला. आणि हो, तू त्यांना वर जाऊन उगाच डिस्टर्ब करू नकोस. हो काकी. कोण आले? अगं बाई, ही आलीये का? ये 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 बाळा. काय गो, झाल्या एवढ्या लवकर गप्पा? नाही म्हणजे हो, मी उद्या येते परत. निघते मी. म्हणजे काय, फक्त भोज्य करायला आली होतीस की काय? ते काही नाही, आज ही इथेच राहणार, जाणार नाहीये घरी. ती एकटी बसून असते ना, तिच्या बरोबर आजचा दिवस तू काढायचा. आणि हे बघ, तू आता हॉस्पिटलला गेलास तरी चालेल. हा, ही आहे मोनिका बरोबर. मी तुझ्या आजी आजोबांना काय ते सांगेन, तू काही टेन्शन घेऊ नकोस. अगं बाई,